शेतकरी मित्रांनो, जेवढा पीक विमा वाटपाला उशीर होईल, तेवढे पैसे आपल्याला जास्त मिळणार आहेत. त्यामुळं पीक विम्याची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांना अजून जरी पीक विम्याची प्रतीक्षेची वाट पाहावी लागली असेल, तर त्याची काहीही काळजी करू नका शेतकरी मित्रांनो. कारण जेवढा उशीर होईल, तेवढे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. कारण सध्याच्या परिस्थितीत जर पाहिलं गेलं, तर खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याच्या वाटपाला खूप उशीर झालेला आहे. कारण जानेवारीमध्ये हे पैसे येणं अपेक्षित होतं आणि 21 दिवसाचा अल्टिमेटमही संपलेला आहे. सरासरी जर काढायची म्हणली 15 जानेवारीपासून 21 दिवसाची व्हॅलिडिटी जर पाहिली गेली, तर 15, 25 आणि 5 म्हणजे 21 दिवस होऊन गेलेले आहेत. आणि विमा कंपनीकडून आपल्याला 21 दिवसाच्या नंतर 12% व्याज हे विमा कंपनीनं शेतकऱ्याला देणं बंधनकारक आहे. राज्याचे देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी स्पष्ट शब्दात 6 तारखेला हे सांगून टाकलेलं आहे. जर विमा कंपनीची चूक असेल तर विमा कंपनीनं 12% व्याज द्यावं लागेल. जर राज्य सरकारची चूक असेल तर राज्य सरकारनेही 12% व्याज द्यावं लागेल. आणि हे दोन्ही 12-12%चे पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, कालच्या 6 तारखेला 6 फेब्रुवारीला माननीय देशाचे कृषी मंत्री यांना लोकसभेमध्ये जेव्हा प्रश्न विचारण्यात आला, राज्याच्या कृषी मंत्र्याला, देशाच्या कृषी मंत्र्याला हेही माहीत झाले की पीक विम्याच्या वाटपाला निश्चित उशीर झालेला आहे. त्यामुळं पीक विम्याचं वाटप हे आपलंच थांबलेलं नाही आहे. परंतु जे थांबले त्याला जे काही कारणीभूत आहेत, ज्यांच्याकडून कारण आहे, समजा राज्य सरकारनं जर त्याचा हप्ता दिला नसेल तर राज्य सरकारकडून 12% व्याज घ्यावं लागेल. आणि जर विमा कंपनीकडून जाणीवपूर्वक जर उशीर होत असेल तर विमा कंपनीकडून 12% व्याज डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे आता उशीर झालाय. कारण प्रत्येक शेतकऱ्यांच्या गोष्टीला उशीर केला जातोय. हा जाणीवपूर्वक केला जातोय की होतोय हे पाहणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, देशाचे कृषी मंत्री माननीय शिवराज सिंग चौहान यांनी 6 फेब्रुवारी दिवशी महाराष्ट्रातील 89 लाख शेतकऱ्यांना 14,000 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. आणि पुढील 4 ते 5 दिवसामध्ये हे पैसे विमा कंपनीला वाटप करणं बंधनकारक आहे. माननीय कृषी मंत्री यांनी बोलताना स्पष्ट केले, हे पैसे पाठवण्यात आलेले आहेत, परंतु प्रत्यक्ष अजून शेतकऱ्यांच्या स्टेटसमध्ये असो किंवा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये असो एकही रुपया जमा करण्यात आलेला नाही आहे. त्यामुळं प्रोसेस पूर्ण झालेली आहे. केंद्राकडून पूर्ण स्पष्टीकरण देण्यात आले की 14,000 कोटी रुपये हे डायरेक्ट पाठवण्यात आलेले आहेत. मग पाठवण्यात आलेत तर अजून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून का आलेले नाहीत, हा एक प्रश्न आहे. जरी हा प्रॉब्लेम विमा कंपनीचा असेल तर विमा कंपनी याला 12% व्याज द्यावं लागेल. जर राज्य सरकारचा हप्ता आलेला नसेल तर राज्य सरकारकडूनही 12% व्याज वसूल केलं जाईल, असे स्पष्ट संकेत देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिले. शेतकरी मित्रांनो, आपण म्हणत होतो की जानेवारी 15, 20, 25, 30 इथपर्यंत कधीही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे पडतील. परंतु फेब्रुवारीही उजाडला, फेब्रुवारीची 10 तारीख येत आहे, परंतु अजूनही पीक विम्याबाबत कुठली मोठी अपडेट येत नव्हती. परंतु स्वतः देशाचे कृषी मंत्री यांना जाणीव झाली की नेमकं पीक विमाचा अडकलाय कुठं आणि त्याची प्रोसेस पुढील 4 ते 5 दिवसात करण्याचे आदेश त्यांनी स्वतः लोकसभेमध्ये बोलताना सांगितलेला आहे. त्यामुळे पुढील 4 ते 5 दिवसामध्ये निश्चित कुठली तरी अपडेट येईल. क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या क्लेम स्टेटसमध्ये बदल होतील आणि 4 ते 5 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेही पडू शकतात. कारण केंद्र सरकारकडून पूर्ण प्रोसेस झालेली आहे. मग आता अडकले कुठं तर हे पाहणं गरजेचं आहे. आणि त्यांनी बोलताना हेही स्पष्ट केलं, जो कोणी उशीर करेल, विमा कंपनी उशीर करेल तर विमा कंपनीला 12% व्याज द्यावं लागेल. जर राज्य सरकारच्या हप्त्यासाठी राज्य सरकारनं उशीर केला तर राज्य सरकारलाही 12% व्याज द्यावं लागेल. आणि ह्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे 12%चे पैसे येणार आहेत, ते 12%चे पैसे डायरेक्ट शेतकऱ्याच्या DBT
खात्यावर वर्ग केले जाणार आहेत. त्यामुळं जितका उशीर तितका पीक विमा आपल्याला मिळू शकतो. त्यांच्याकडून उशीर झाला आहे, आता नियमाचं पालन करतात का हाही पाहणं गरजेचं आहे. कारण विमा कंपनी म्हणते 21 दिवसाच्या नंतर त्यांचा नियम आहे की क्लेम कॅल्क्युलेशन जो क्लेमचे रिपोर्ट आहेत, पीक कापणीचे रिपोर्ट आहेत, हे रिपोर्ट त्यांना जमा झाल्यानंतर त्यांची पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 21 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकणं अपेक्षित होतं. परंतु अजून असं काहीही घडलेलं नाही. महाराष्ट्रातील 89 लाख शेतकऱ्यांसाठी 14,000 कोटी रुपयाची तरतूद सध्या करण्यात आली आहे आणि त्यांच्या माध्यमातून हेही सांगण्यात आले की क्लेम सेटल करण्यात आलेले आहेत आणि क्लेम पैसेही पाठवण्यात आलेले आहेत. मग उशीर कुठं आहे, कुठे अडकलेत हे 14,000 कोटी? तर निश्चित या 4 ते 5 दिवसामध्ये आता प्रत्येक व्हिडिओमध्ये जशी अपडेट येते आपण तशी अपडेट देत असतो. परवाच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं कोणत्याही क्षणी पीक विमा वाटपाला सुरुवात होऊ शकते. परंतु याला कारणीभूत विमा कंपनी आहेत की राज्य सरकार आहे, या गोष्टीचा उलगडा अजून न झाल्यामुळं काही गोष्टी थांबलेल्या आहेत. परंतु आता निश्चित या पुढील 4 ते 5 दिवसामध्ये काहीही घडू शकतं. निश्चित पैसे वाटपाला सुरुवात होऊ शकते. कारण केंद्र सरकारकडून पूर्ण प्रोसेस केलेली आहे. 89 लाख शेतकऱ्यांना 14,000 कोटी असं त्यांचं स्टेटमेंट आहे. त्यांनी लोकसभेत बोलताना 14,000 कोटीच्या ऐवजी 14 कोटी असं बोललेलं आहे. परंतु जेव्हा माहिती मिळाली, तेव्हा माहिती मिळाल्यानंतर ते 14,000 कोटी रुपयेच आहेत असं सांगण्यात आलं. त्यामुळे आपण 2 दिवस व्हिडिओ टाकलेलाच नव्हता. निश्चित आता ज्या ज्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आहे, त्या शेतकऱ्यांचे पीक विम्याच्या वाटपाला निश्चित माझ्या मते तर ह्या 4 ते 5 दिवसामध्ये सुरुवात होऊ शकते. मग आता ह्याच्यामध्ये जर राज्य सरकारनं जर पैसे दिलेले नसतील, राज्य सरकारचा जो पीक विम्याचा हप्ता जो असतो देण्याचा विमा कंपनीला, त्यांच्यातर्फे जो येणारा हप्ता आहे, त्या हप्त्याला जर उशीर झाला तर अजून 1-2 दिवस वाढू शकतात. परंतु त्यांच्यासाठीही केंद्र सरकारनं बंधन काय घातले, जर तुमच्याकडून जर उशीर होत असेल तर तुम्ही 12% व्याज शेतकऱ्यांना द्यावं लागेल. आणि जर प्रॉब्लेम विमा कंपनीचा असेल तर विमा कंपनीलाही 12% व्याज द्यावं लागेल, असे स्पष्ट संकेत देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिले. त्यामुळे निश्चित आज ह्या आठवड्यामध्ये तर कमीत कमी पीक विम्याच्या निश्चित वाटपाला सुरुवात होऊ शकते. काही जिल्ह्यातून होईल, काही मंडळातूनही होऊ शकते. त्यामुळं पाहणं गरजेचं आहे की पुढील 4 ते 5 दिवसाची जे त्यांचा अल्टिमेटम आहे आणि या अल्टिमेटममध्ये विमा कंपनी पैसे वाटते का हेही पाहणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा 21 दिवस जर झालेले असतील तर 12% व्याज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार का? हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु कुठेतरी 89 लाख शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील 14,000 कोटी रुपये मंजूर झाले आहेत आणि निश्चित या पुढील काही दिवसामध्ये याच्या वाटपाला सुरुवात होईल. कारण उशीर अगोदरच झालेला आहे आणि आता उशीर होणार नाही अशी अपेक्षा आहे. पाहूया की कमीत कमी या पुढील 4 ते 5 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात का? आपण लागलीच याबाबत अपडेट येतात निश्चित डायरेक्ट लागलीच व्हिडिओ टाकू. तुम्ही जर चॅनलवर जर व्हिडिओ नवीन पाहत असाल तर चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.